शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती सय्यद अजगरसह अनेक नेते सामील। सायंकाळ दैनिक एकता, सावदा प्रतिनिधी, अजहर खान। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे कोचूर रोडवरील गणपती मंदिर परिसरात सावदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट मध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला। माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सय्यद अजगर, शिवसेना उबाठा गटचे उपशहरप्रमुख गौरव भैरवा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे माजी नगरसेवक अल्लाबक्ष शेख नजीर उर्फ गुड्डू मेंबर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। पक्षप्रवेशात आमीन शहा, शेख चांद, शेख शब्बीर, अजमल खान, शेख बाबूलाल आदी ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले। हा सोहळा शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या हस्ते नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी शिंदे गटाचे श्याम अकोले, सावदा शहरप्रमुख सूरजसिंग परदेशी तसेच माजी नगरसेवक फिरोज खान पठाण उपस्थित होते। पक्षप्रवेश करताना सय्यद अजगर म्हणाले, शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून सावद्याच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करू। निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाला हा पक्षप्रवेश मोठा धक्का मानला जात आहे। निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलामुळे सावदा नगरपालिकेतील उमेदवारांची चित्रणही बदलण्याची शक्यता आहे। या पक्षप्रवेशाने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून मतदारांच्या मनातील समीकरणही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। पालिकेचा दीर्घ अनुभव असलेला किंवा सहकार चळवळीचा दीर्घ अनुभव असलेल्या आमच्या जे अजगर दादांनी प्रवेश केलेला, गुड्डू शेट्टी प्रवेश केला, चांद भाऊने प्रवेश केला, असंख्य शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे। शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यावर पडघम वाजायचे होते त्या पद्धतीत चालू झालेले आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून विकासाचा एक मोठा पर्व उभा केला त्याच्यावर प्रत्येकाचा विश्वास निर्माण झालेला आहे। आणि आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल तर मधल्या 5-6 वर्षामध्ये आपण सावदा शहरातील पाणी योजनेसहित अनेक योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक कामं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। त्याच कामांवर विश्वास ठेवून सावदा शहराच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून आज ही सगळी मातब्बर मंडळी, अनुभवी लोक, जुन्या नव्या लोकांचा संगम करून एक चांगलं संख्येने शिवसेनेची चांगली मोड बांधण्याचा प्रयत्न इथे या जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून होतोय। आज ही सगळी लोक आले, खऱ्या अर्थाने मी त्यांचं अभिनंदन करेल, त्यांचे आभार मानेल। संघटना वाढत असताना संघटनेमध्ये असे लोक जर आले तर अतिशय तळागाळातल्या आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे। आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करत असताना सावदा शहर कुठे मागे राहू नये, सावदा शहरातूनही एक चांगलं संख्याबळ शिवसेनेचं निवडून यावं, नगराध्यक्ष शिवसेनेचं निवडून यावा, या दृष्टिकोनातून हे प्रयत्न आहे। आज ते सुरुवात आहे, येणाऱ्या काळात आपल्याला अनेक चित्र अजून बदललेले दिसतील आणि त्या पद्धतीत शिवसेनेच्या माध्यमातून इथे निवडणूक लढली जाईल। येणाऱ्या काळामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश होणार आहे, तेव्हा आपण समोर भेटूच आणि निवडणुकीचं उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात होते। मला असं वाटतं की ही शिवसेनेच्या विजयाची नांदी आहे। शिवसेना स्वबळावर लढणार का निवडणूक? आता तर आमची स्वबळाची प्रत्येक चर्चा आहे, म्हणजे माझी नाही तर प्रत्येक पक्ष स्वबळाची चर्चा करतो। नंतर शिवसेना महाविकास आघाडीचे नेते, जिल्ह्याचे महायुतीचे नेते जे ठरवतील, माननीय गिरीश भाऊ असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा आमचे अनिल दादा असतील, हे जे ठरवतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही त्याच्याबद्दल वाटचाल करू। पण आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाने त्याची ती तयारी केली पाहिजे, पण त्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे। काल मंत्री महोदय गिरीश महाजन सावद्याला होते, ते असं बोलले की आम्ही महायुती म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहे आणि कालच माझं आमदार साहेबांशी बोलणं झालं, म्हणजे आपल्याशी बोलणं झालं प्रत्यक्ष। तर मग काय ते पुढे जाणार का तो विषय? 100% आपल्याला सांगितलं की गिरीश भाऊ, गुलाबराव पाटील साहेब आणि अनिल दादा जे महायुतीतले महत्वाचे हे आमचे नेते आहे, हे निर्णय घेतील, त्या निर्णयावर पुढे जाऊ ना आम्ही। शेवटी आता ही तयारी तर आपली प्राथमिक तयारी चालली आहे आणि निर्णय तेच घेणार आहे। कालही ते सावदा नगरीत आले तेव्हा त्यांनी मला फोन केला होता, आपण सांगतो बरोबर आहे, त्यांनी मला सांगितलं लगेच आपण बसून करूया, पण त्या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहे। नगराध्यक्षपदासाठी आपल्याकडे किती इच्छुक उमेदवार आहेत? त्याला सगळ्याच गोष्टी तुम्हाला आता जर ओपन करून दिल्या तर तुमच्या काही बातम्यात राहिल्या पाहिजे की नाही? आम्हाला जरा वेळ येऊ द्या, आमची महायुतीची एक बैठक होऊन जाऊ द्या, त्याच्यामध्ये कशा पद्धती आमची वाटाघाटी होती, त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतीलच। थँक्यू, आभारी।